सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे सध्या संघटन पर्व सुरू आहे आणि त्या अंतर्गत जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात नोंदणी भाजपची सुरू आहे। यासाठी आपले विधानसभा प्रमुख सुनील मेंढे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल सुनील भाऊ, कशा प्रकारचे हे मेंबरशिप अभियान आपल्याकडून राबवले जात आहे? आपल्याला कल्पना आहे भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्ता आणि संघटनाच्या बाबतीत मोठा फार बळ आणि विशेष त्याच्यावर महत्त्व देऊन संघटनेला मोठं करण्याच्या दृष्टीने, सदृढ करण्याच्या दृष्टीने आम्हाला हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य अभियान सध्या चालू आहे। या संघटन पर्वामध्ये प्रत्येक विधानसभेत जसं भंडारा विधानसभेचा विचार केला तर आम्हाला 80,000 सदस्य तयार करायचे आहेत आणि कालपर्यंत आमच्या भंडारा विधानसभेचे 10,000 सदस्य पूर्ण झाले। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जे टार्गेट दिलेलं आहे आमच्या वरिष्ठ नेत्यांनी, ते टार्गेट पूर्ण करता आम्ही घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे विचार लोकांना समजावून सांगायचे आणि त्या माध्यमातून लोकांना सदस्य करून घ्यायचं, अशी ही आमची घर चलो अभियान चालू आहे। आजही त्याचं विशेष अभियान आम्ही राबवणार आहोत। मध्ये आता मी काही चौकामध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरती, बूथ पातळीवरती आम्ही एका बूथावरती किमान 200 सदस्य व्हावेत, 200 प्राथमिक सदस्य व्हावेत असा आमचा आग्रह आहे। त्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते आमचे कामाला लागले आहेत। मला विश्वास आहे आमचे भंडारा विधानसभेचे सर्व कार्यकर्ते जोमाला कामाला लागून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दिलेलं उद्दिष्ट जे आहे ते आम्ही पूर्ण करू। नक्कीच घर चलो अभियान आपण राबवतात, पण नागरिकांचा किंवा कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद तिथे मिळताना पाहायला मिळतं आपल्याला? निश्चितपणे बघा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सतत लोकांच्या संपर्कात असणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे। सर्व दृष्टीने सदस्य म्हणून, खासदार म्हणून, आमदार म्हणून, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून जगात सर्वात जास्त संख्या असलेला आमचा हा पक्ष आहे, ज्याची स्वतःची एक विचारधारा आहे आणि या विचारधारावरती विश्वास ठेवून अनेक, आता आपल्याला माहिती आहे की देशामध्ये, संपूर्ण देशामध्येही आणि राज्यामध्ये आमचे सर्वाधिक सदस्य आहेत। त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत जोडल्याशिवाय आणि लोकांपर्यंत गेल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही, याची ही आमची पण भावना आहे। त्यामुळे आम्ही सर्व लोकांशी जुळूनच आणि लोकांपर्यंत जाऊनच सदस्य त्यांना करू इच्छितो। म्हणून फक्त आम्ही कार्यालयात न करता घरोघरी जाऊन लोकांना सदस्य करणं हे आम्हाला अपेक्षित आहे। त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहे। काय उद्दिष्ट नेमके ठेवले आहेत मेंबरशिप करताना, काय विचार सांगितले जेणेकरून भाजपचे ते सदस्य होतील? नाही, ज्यांना भारतीय जनता पार्टीचे विचारसरणी या देशाला सर्वोत्कृष्ट करण्याच्या दृष्टीने जे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न चालू केलेले आहेत, या महाराष्ट्राला सर्वोत्तम करण्याच्या दृष्टीने जे देवेंद्रजींनी प्रयत्न चालू केलेले आहेत, जे निर्णय आपण घेत आहोत, आपण बघतात आहेत की सर्व लोकांचा, म्हणजे सामान्य लोकांपासून शेवटी राष्ट्राचा विकास आणि त्यातनं सर्वसामान्य जनतेचाही विकास, ही जी धारणा आहे, अनेक योजना आहेत, अनेक आपण विकासाची कामं आहेत, ही सर्व आमची जी काय आम्ही ज्या पद्धतीने राज्य चालवतो आहे त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून आमच्या पक्षात सदस्य व्हावं ही आमची अपेक्षा आहे। त्या दृष्टीने लोकांचा चांगला, उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। नक्कीच उत्तम असा प्रतिसाद सदस्यता नोंदणीला मिळत आहे असं माजी खासदार सुनील मेंढे यांनी सांगितलं आहे। रुपेश सपाटे, TN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।